हीच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती. हीच जिजाऊ जिने घडवले राजे शिवशंभू छत्रपती. मराठीच्या 2 छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ यांचा आज स्मृतिदिन. सर्वप्रथम त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. आपण देशाच्या इतिहासातील अनेक कर्तृत्ववान स्त्रियांचा उल्लेख करत असताना राष्ट्रमाता मा जिजाऊ यांचं नाव अग्रस्थानी पाहतो. 17व्या शतकामधील अज्ञान, अंधश्रद्धा हे नाकारून ज्यांनी छत्रपतींना स्वराज्याची प्रेरणा दिली. स्वराज्याची संकल्पना ही जरी शहाजीराजे भोसले यांची असली तरी स्वराज्याच्या खऱ्या प्रेरणास्रोत या माँसाहेब जिजाऊ आहेत. अशा कर्तृत्ववान मातेचा जन्म विदर्भातील सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी 1598 रोजी झाला. एक धाडसी कन्या, शालीन पत्नी, संस्कारशील माता आणि प्रेमळ आजी अशा अनेकविध भूमिका मा जिजाऊंनी पार पाडल्या. जिजाऊ शिवबांना सांगतात की स्वराज्याचा शत्रू कुणीही येऊ दे, त्याचा नित्पात हा झालाच पाहिजे. स्वराज्य हे वाढलंच पाहिजे. याच जिजाऊंच्या प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य आकाराला आलंय. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा 6 महिने आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते तेव्हा स्वराज्य घडवणारी नव्हे तर स्वराज्य वाढवणारी ही कर्तृत्ववान पन्हाळ्याला सिद्धी जौहरने वेढा दिला आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यामध्ये अडकले. प्रयत्न करूनही त्यांची सुटका होत नाही हे बघून कमरेला तलवार बांधून माझ्या पुत्राचं रक्षण मी करेल अशी गर्जना देणारी मा जिजाऊ ही आपल्या आजच्या स्त्रियांसमोर आदर्श म्हणून उभी राहते. त्यांनी शिवबाला घडवले आणि शिवबांनी या महाराष्ट्राला घडवले. ज्या महाराष्ट्रात आज आम्ही अभिमानाने राहतो आणि छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजेंचं नाव अभिमानाने घेतो. स्वराज्याचं स्वप्न राष्ट्रमाता मा जिजाऊंनी डोळ्यासमोर ठेवलं ते 6 जून 1674 रोजी राज्याभिषेकाने साकार झालं. राज्याभिषेकानंतर अवघ्या काही दिवसातच म्हणजे 17 जून 1674 रोजी राष्ट्रमाता मा जिजाऊ यांचं कोकणामध्ये निधन झालं. विदर्भाची कन्या, मराठवाड्याची सून, पश्चिम महाराष्ट्र कार्यक्षेत्र आणि कोकणामध्ये निधन अशा महाराष्ट्रात सर्वदूर त्या व्यापल्या होत्या. अशा राष्ट्रमाता मा जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस पुनश्च एकदा विनम्र अभिवादन. जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ.